एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आणि भाजी टाकून झाली आहे, पीठ मळून झालं आहे माझं. आणि मी दिसतं एक मिनिट, तुम्ही पाहिलं असेल की मी हे काय केलं. तर हे काय आहे तर मी तुम्हाला सांगते. हे मी कॅमेरा ओके, हे मी काय केलं आहे तर खोबरं गॅसवरती भाजून घेतलं आहे आणि त्याला ठेचून घेतलं, त्याच्यामुळे ते तसं दिसतंय. ठीक आहे, आता मी हे खोबरं का भाजून घेते तर मी हे खोबरं का भाजून घेते तर ह्याचं कारण असं आहे की मला जेव्हा सकाळचं भाजी बनवायची असते, घाई असते सकाळी, तर मला जी आपण पातळ भाजी करतो किंवा ग्रेव्हीवाली भाजी करतो तर त्याच्यामध्ये मला पटकन टाकता येईल. ह्याच्यासाठी मी हे खोबरं असं भाजून त्याला बारीक वाटून त्याच्यामध्ये लसूण आलं वगैरे टाकून मी असं बारीक करून घेते आणि मग पटकन आपल्या भाजी जी बनते ना त्याच्यामध्ये वरतून थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि हे असं खोबरं टाकलं की माझी भाजी रेडी होऊन जाते. तर असं हे आहे एकंदरीत. भाजी पण केली मी, भाजीला टाकलं आहे. तुम्हाला दाखवते कोणती भाजी केली मी आज. सगळी कडधान्य मिक्स आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकला आहे. बघा हे असं झालं आहे वाटून, म्हणजे आपला काळा मसाला कसा असतो तसा. एकदम फाईन नाही बनवलं मी, थोडंसं असं चरबरीतच ठेवलं आहे त्याला. ह्याच्यामध्ये लसूण आणि एक मोठा तुकडा आलं मी टाकून घेतलं आणि हे एवढं झालं आहे माझं. आता मला जास्त थोडे 15 दिवस तरी गरज नाही लागणार. हे मी असं भाजीत घातलं की माझी भाजी होऊन जाते. काळ्या मसाल्यासारखं होतं. तसं तुम्ही ह्याच्यावरती जर वाटून भाजून घेतलं ना, गॅसवरती तुम्ही जर असं कापून भाजलं तरी पण होतं, फक्त हे ते काळं नाही होतं असं, तर वाईट दिसतं. ते पण चालेल, असं काही नाही आहे. तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या सवडीनुसार तुम्ही त्याला बनवा. पण खूप इझी पडतं सकाळी टिफिनसाठी मला. हे असं परवडून जातं. मी आता याला एका डब्यात स्टोअर करून फ्रीजला ठेवून द्यायला 15 दिवस चालून जाईल मला. आणि ह्याच्यात आलं लसूण असल्यामुळं ना वेगळा असा काही मसाला बनवायची मला गरज पडत नाही. गुड मॉर्निंग वन्स अगेन. माझ्या यूट्यूबमध्ये चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत. तर फायनली उजळलं आहे, म्हणजे मी तुम्हाला दिसते याचा अर्थ उजळलं आहे. आता वाजलेत 6:15, म्हणजे 6:15 म्हणजे ज्यावेळेस मगाशी मी स्वयंपाक करत होते तर पूर्ण अंधार होता आणि आता उजळलं आहे. आणि मी पाणी प्यायला पण बसली आहे. म्हणजे काय होतं, सकाळी उठल्याच्यानंतर थोडंसं भाजी वगैरे केली की मगच मला सुखाने, ते आपण म्हणतो ना सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्या, ते त्याच्यानंतरच कारण माझ्यावर दडपण येतं, अरे यार कधी उरकायचं. कारण सकाळीच जर मी पाणी घेऊन प्यायला बसली ना अशी की मग मी उठत नसते लवकर. कारण इथे येणं, ब्लॉग बनवणं, मग परत 5-10 मिनटं रेस्ट करणं आणि मग स्वयंपाकाला जाणं, मग थोडंसं उशीर होऊन जातो मला. मग मी आधीच उठल्या उठल्या भाजी चपातीचं पीठ मळून घेते, थोडंफार बेसिक करते आणि मग अशी येऊन इथे बसते. सो चला, आज अजून सूर्यनारायण नाही उगवले. सूर्यनारायण येईपर्यंत आपण वाट बघूया. तर तोपर्यंत मी तुमच्याशी गप्पा मारते. तर रोज काय टॉपिक असावा तुमच्याशी गप्पा मारण्याचा. मला आवाज येतो, कोकिळा वगैरे ओरडत येते. तर आत्ता जर हे काकड आरतीचा आवाज नसताना तर तुम्हाला आवाज आला असता की माझ्या इथे ना कोकिळा रोज ओरडत असते सकाळी मॉर्निंगला. तर काकड आरतीवरनं आठवलं की काल मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला काकड आरतीचा मिनिंग सांगते. काकड आरती काय आहे तर मला माझ्या अंडरस्टँडिंगप्रमाणे काकड आरती ही सकाळी मॉर्निंगला केली जाते ब्रह्ममुहूर्तावरती. की म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, देवाचा उठण्याचा टायमिंग म्हणजे ब्रह्ममुहूर्त बोलतात. की तसं जर बघितलं तर आपल्याला एकच माहिती आहे की जून ते सप्टेंबर एवढ्या ह्या 4 महिने पावसाळा असतो आणि त्याच्यानंतरनं हिवाळा सुरू होतो. मग ह्या टायमिंगमध्ये, ह्या पिरियड्समध्ये देव झोपलेले असतात. मग त्यांना सकाळी उठवायचं असेल तर ती काकड आरती केली जाते.
तर काकड म्हणजे काय, काकड आरतीमधला काकड म्हणजे काय, तर ती एक ज्योत असते आणि त्या ज्योतीने पारंपरिक पद्धतीने देवाला ओवाळलं जातं. असं नाही का, आपण जसं दिव्याची ओवाळणी करतो देवासाठी किंवा दिवा लावतो दिव्याने ओवाळतो, तसं काकड आरती म्हणजे देवाला जुन्या पारंपरिक पद्धतीने ओवाळणे, म्हणजे एक ज्योत असते ती, फक्त त्यालाच नाव दिलेलं आहे काकड. तर अशी असते काकड आरती. ती फक्त ब्रह्ममुहूर्तावरती केली जाते. बोलतात देव झोपलेले असतात आणि देवांना जागा करण्यासाठी काकड आरती केली जाते. तर मला एवढंच म्हणायचं आहे की देव खरंच झोपला जातो का? नाही, मला असं वाटतं देव जर झोपला तर कदाचित आपल्याला पण झोपावं लागेल कायमचं ते पण. तर देव झोपत नसतो. ते एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते की देव झोपला म्हणजे नाही का, म्हणजे काय, तर आई असते आणि आई आणि मुलगी असते. ठीक आहे, दिवाळी अशीच दिवाळीचा टायमिंग आहे, साफसफाई चालू आहे. तर मुलगी आईला काय म्हणते की आई तू झोप, मी काम करते, मी आवरते किंवा मी साफसफाई करते. आई बोलते ठीक आहे तू कर. आई झोपते आणि मुलगी जेव्हा साफसफाईला म्हणजे साफसफाई करते, तर त्यावेळेस जेव्हा काचेच्या ग्लासला हात लावायला जाते ना, त्यावेळेस आई पटकनी उठते आणि म्हणते त्या काचेच्या ग्लासला हात नको लावा, ते फुटतील. तर असं असतं, आई फक्त झोपल्याचं सोंग घेतलेलं असतं आईने, पण ज्यावेळेस तिचं लक्ष सगळीकडे असतं. तसंच असतं देवाचं की बाबा हे फक्त एक सोंग आहे की सगळ्यांना काकड आरती म्हणजे पहाटेवरती. आणि तुम्हाला माहिती नाही, हिवाळ्यात पहाटे उठलेलं खूप चांगलं असतं फिजिकली, आपल्या मेंटल हेल्थसाठी. म्हणजे तसं तर ऑलवेज 12 महिने चांगलं असतं, पण हिवाळ्यात जरा जास्तच आपण हेल्थकडे लक्ष देतो ना. मग हिवाळ्यात उठलेलं चांगलं असतं, म्हणून देवाने सगळ्यांनी एकत्र यावं ब्रह्ममुहूर्तावरती आणि तिथे येऊन एकत्र व्हावं. हीच एक मला असं वाटतं संकल्पना असेल, दुसरं काही नसेल. पण देव झोपत नाही. देव जर झोपला तर आपण झोपलो. आता तुम्हाला डीपमध्ये पण सांगते, मोबाईल थ्रू सांगते, म्हणजे असं नाही आहे, जे आत्तापर्यंत मला माहीत होतं ते मी सांगितलं. आता ह्याच्या पलीकडे गुगलवरती काय आहे ते आपण वाचूयात. काकड म्हणजे पहाटेच्या वेळी देवाला काकड्याने ओवाळण्याची एक पारंपरिक पूजा आहे. तेच एक ज्योत असते. यात अनेक अभंग स्तोत्रे गायली जातात, ज्यात जय जय रामकृष्ण हरी आणि सुंदर ते ध्यान यांसारखी प्रसिद्ध पदे समाविष्ट आहेत. म्हणजे हे गायलं जातं. आपल्याला आता माहिती आहे मराठी लोकांना की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, म्हणजे हे गायलं जातं. आहे 2-3 आता पहाटेची आरती, काकड आरती जी ब्रह्ममुहूर्तावर केली जाते, जी देवाच्या जागृतीसाठी एक शुभ वेळ मानली जाते. राईट. सकारात्मकता ही आरती सकाळची सुरुवात सकारात्मक आणि भक्तिमय बनवते. वारकरी परंपरा आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला भरपूर काय मिळून जाईल अगर तुम्ही सर्च केलं तर. ठीक आहे, आता बेसिकमध्ये स्वयंपाक झाला आहे, सगळं झालं आहे. नारायण कधी येतात ते आमचे अजून तर नाही आले. ठीक आहे, काय आता गप्पा मारू मी तुमच्याशी. गॅलरीचं एक सांगायचं राहिलं. काल ना भरपूर वारं सुटलं होतं, इतकं वारं सुटलं होतं ना की बापरे, माझं हे सगळं उडून चाललं होतं. वेट केलं ना मी, हे सगळं उडत होतं माझं. आणि बघा सूर्यनारायण अजून नाही आलंय, तुम्ही वाट बघते त्यांची यायची. आणि तुम्हाला दाखवते, हे बघा हा जो फॅन आहे ना माझा, हा तुटून गेला वाऱ्याने कालच्या. ठीक आहे, त्याच्या पात्या हे काही इथेच पडल्या. ते फायनली सूर्यनारायण उगवलेत, तुम्हाला दाखवते मी. आता सूर्यनारायणची वाट बघता बघता जवळजवळ मी 15 मिनटं झाली इथंच बसून राहिले. बघा रेतीनेवरती लाल लाल गोळा. तर हे मी कशासाठी दाखवते, जे सकाळच्या झोपेतनं उठलेले नसतात ना त्यांच्यासाठी हे. आजचा कुट्टा कंप्लीट. आता मला जायचं बाकीचं टिफिन बनवायला. सो बाय बाय, भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन विषय घेऊन. काय विषय घ्यायचा तुम्ही मला सजेस्ट करा. मी तर रेडी असणार आहे, तुम्ही पण रेडी राहा. बाय.